नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना येथील बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केल्यानंतर बालकल्याण समिती चर्चेत आली होती। त्यानंतर नव्याने गठीत होत असलेली बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळ मात्र नियुक्तीपूर्वीच चर्चेत आला आहे। काही आजी माजी सदस्यांनी यासाठी मुलाखती दिल्या असून गुन्हे दाखल असलेल्या सदस्यांची नियुक्ती होत असल्याची कुणकुण लागताच इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि महिला व बाल आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 5 सप्टेंबर 2025 रोजी पुणे येथील कार्यालयात बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळाच्या अध्यक्ष सदस्यांसाठी मुलाखती आणि लेखी परीक्षा झाली होती। या संदर्भात जालना येथील कार्यालयाने देखील उमेदवारासंदर्भात अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता। मात्र जालना येथील काही आजी माजी सदस्यांनी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयातील अधिकारी राहुल मोरे यांच्याकडे सेटिंग लावून आर्थिक देवाणघेवाण करत त्या समितीवर आपली वर्णी लावल्याची चर्चा आहे। अनेक आजी माजी सदस्य आपली नियुक्ती फिक्स आहे असं म्हणत असल्याने या समिती नियुक्तीमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय अधिक बळावला आहे। त्यामुळे इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान यांनी बालकल्याण समिती आणि बालन्याय मंडळ यांच्या नियुक्त्या पारदर्शकपणे करण्याची मागणी केली आहे। शिवाय पुणे येथील कार्यालयातील अधिकारी राहुल मोरे यांची या संदर्भात चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे। मुलाखत देणाऱ्यांमध्ये बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील आजी माजी सदस्यांची मोठी संख्या असल्याने त्यांची जुनी ओळख वापरून सेटिंग केल्याची चर्चा आहे। या दोनही समित्या येत्या काही दिवसात गठीत होण्याची शक्यता असल्याने इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आमिर खान यांनी तात्काळ या प्रकरणात तक्रार करून पारदर्शकपणे नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। जालन्याच्या जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचे स्वागत केले। यावेळी शाळा परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले। तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालंय। दरम्यान आज शाळेतील प्रवेश उत्सव पाहून मलाही बालपणीचे दिवस आठवले अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली आहे। आज मी बदनापूर तालुक्यातील शेलगाव जिल्हा परिषद PM श्री शाळेमध्ये भेट दिली आणि मला खूप आनंद होत आहे की आपले पहिलीचे आणि पाचवीचे मुलांनी पहिल्यांदा या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं। बरीच मुलं पालकांसोबत पहिल्यांदा इथे आले आणि काही मुलं तर रडत होते। तर हे बघून मला खरोखर माझ्या आयुष्यातील लहानपणाचे दिवस काही आठवले आणि मला असं वाटते की हे जे दिवस असतात ते मुलांसाठी फार महत्त्वाचे असतात। म्हणून आम्ही सगळ्यांना सूचना दिली होती स्वच्छतेबद्दल, पूर्ण शाळा स्वच्छ करण्याची, धुण्याची आणि क्वालिटी एज्युकेशन हे फार महत्त्वपूर्ण आहे। तर मी आज जाऊन काही मुलांसोबत चर्चा केली, काही गणितचे प्रश्न विचारले, इंग्रजीचे प्रश्न विचारले, थोडेसे टफ विचारले आणि काही मुलांनी उत्तर पण दिला। काही मुलांना थोडासा कमी येत होता, तर त्यांच्यासाठी आपण काय मेजर्स घेऊ शकतो त्याच्याबद्दल शिक्षकांसोबत मीटिंग घेतली। जालना शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली आहे। मुरगी तलाव परिसरातील महानगरपालिका प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि सदर बाजार शाळेच्या संयुक्त विद्यमाने प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देत स्वागत करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके, शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले। जालना शहरातील मुरगी तलाव परिसरात असलेल्या जालना शहर महानगरपालिका प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, मुरगी तलाव आणि सदर बाजार शाळेच्या संयुक्त विद्यमाने प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी आणि पालकांमध्ये महानगरपालिका शाळांबाबत सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने या प्रवेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प देत स्वागत करण्यात आले।
तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य आणि मिठाईचं वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आलं आहे. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड, नगरसेविका पार्वती देशमाने, ऐश्वर्या आडेकर, नगरसेवक कमलेश खरे, विजय कामड, सामाजिक कार्यकर्ते फकीरा वाघ, मुख्याध्यापिका अख्तर जहां कुरेशी, मुख्याध्यापक अनिश अन्सारी, शालेय समिती सदस्य, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेश उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाल्याचं चित्र आयोजित या शाळेच्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमानिमित्त पाहायला मिळालंय. सुरू होत आहेत. आज शाळेवर कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगाल, किती शाळा कार्यान्वित आहेत महानगरपालिकेत? सर्वांना माझा नमस्कार. मी अंजली शर्मा, विभागाचे अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जालना महानगरपालिका. आमच्याकडे 20 शाळा आहे, जी 16 बिल्डिंगमध्ये चालते महानगरपालिकाची. आज आमच्या 15 जूनला शाळा प्रवेश सुरू झाला आहे शासनाचे कायद्याप्रमाणे, आणि 15 दिवसाचा आमचा कार्यक्रम आहे प्रत्येक शाळाला, ज्यामध्ये आपण स्टुडंट्सचे ॲडमिशन घेणार आहे. शाळा प्रवेश हे फेस्टिवल सारखं असलं पाहिजे स्टुडंटसाठी, आणि सगळ्यांचा मनापासून असं त्यांना वाटलं पाहिजे की आम्ही शाळामध्ये प्रवेश करू, एक नवीन काहीतरी कार्यक्रम किंवा त्योहार आहे हे. त्या निमित्ताने आम्ही प्रत्येक शाळाला हे घेतलंय. आम्ही मोठा कार्यक्रम घेऊ शकले नाही आचारसंहितामुळे. आमच्या यावर्षी शाळासाठी थोडं असं नियोजन आहे की काही शाळा आमची आहे ज्यामध्ये खूप कमी स्टुडंट्स आहेत, तर तिचं नियोजन कायद्याप्रमाणे कसं करता येते, त्यांना कंबाईन करता येते का. आणि दुसरं सर्वात इम्पॉर्टंट, भौतिक सुविधा आमची भरपूर शाळामध्ये नाहीये, तर तो भौतिक सुविधा यावर्षी आम्ही इम्प्रूव्ह करू. आमचे जे टीचर्स आहे ते खूप क्वालिफाईड पण आहे आणि एक्साइटेड पण आहे या वर्षासाठी, तर त्यांचं सहकार्य घेऊन आम्ही यावर स्टुडंटसाठी एक कॅलेंडर करू की त्यांचं जे सिलेबस आहे ते सिलेबस कसं कम्प्लीट करायचं, सोबतच त्यांचे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्याचा एक शेड्यूल कसा बनवायचा. तर थोडं आमचा हेच प्रयत्न आहे की त्यांना भौतिक सुविधा आणि त्यांचं जे शेड्यूल आहे स्कूलचं ते थोडं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि सर्वात इम्पॉर्टंट इन दी एंड त्यांचं जे लर्निंग आउटकम आहे, जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते, लर्निंग आउटकम त्यांचा इम्प्रूव्ह झाला पाहिजे, याच्यावर आमचे लक्ष आहे. अत्यंत उत्साही मनाने आज तुम्ही इथं आलात. तुमचाही जो वेलकम आहे तसंच आज आमचाही शाळेत वेलकम झालेला आहे. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांना सर्वांना माझा नमस्कार. या शाळेतील सर्व शिक्षकांना मी असं म्हणू इच्छिते की विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं पहिलं आणि प्रथम कर्तव्य असतं, आणि उद्याचं हे भविष्य आहे. या भविष्याशी कुठलीही खेळ न होता ही गरीब सामान्य कुटुंबातली मुलं आहेत, यांना उच्च दर्जाचं शिक्षण आपण जर दिलं आणि बेसिक शिक्षण जर दिलं तर उद्याचं हे भविष्य नक्कीच चांगले घडेल. या भविष्याकडं कुठलंही खालीवर न होता यांच्या शिक्षणावर जसं सन्माननीय उपमहापौर साहेब म्हटले, आयुक्त मॅडम म्हटल्या, तसं आपण लक्ष घालून जर केलं तर या मुलांचं चांगलं शिक्षण होईल. आणि शाळेचं सुशोभीकरण असेल तर यावर आम्ही नक्कीच भर देऊ. शाळेत डेस्क असतील, डिजिटल बोर्ड असतील, तुमच्या ट्रिप असतील, ज्या काही सर्व सुखसुविधा असतील या आम्ही आमच्याकडून नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. पण मला तुम्हाला सर्व शिक्षकांना एकच सांगू इच्छिते की मी ज्यावेळेस महापौर म्हणून बसले त्यावेळेस माझ्याकडे हा प्रश्न आला की तुमच्या शाळेमध्ये जास्त मुलांची पटसंख्या नसते, या पटसंख्ये वाढवण्यासाठी तुमचं शिक्षण चांगलं देणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यावर खरंच जातीने लक्ष घाला अशी माझी पण विनंती आहे. सन्माननीय साहेब असतील, मॅडम असतील व नगरपालिकेची शाळा न म्हणता याला आपल्याला अजूनही चांगलं करून इंटरनॅशनल शाळा कशी करता येईल असं आम्ही तुमच्या सोबत राहून तुम्हाला नक्की सहकार्य करू व या भविष्याला तुम्ही उज्ज्वल भविष्य घडवाल अशी मी पण आशा करते. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालन्याच्या सोमठाणा येथे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते रेणुका देवीची महाआरती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची 12 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने सोमठाणा गडावर देवीची महाआरती आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला आहे. जालन्याच्या सोमठाणा येथे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते रेणुका देवीची महाआरती करण्यात आली आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा गडावर त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची 12 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली आहे, तसेच सोमठाणा गडावर वृक्षारोपण केले.
यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे असा संदेश नागरिकांना दिला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. काय सांगाल तुम्ही? मी रेणुका मातेची ओटी भरली आणि रेणुका मातेला आरती केली, रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तप पूर्ण झालेलं आहे आणि हे तप पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या एक रेकॉर्ड त्यांनी नवीन प्रस्थापित केले. त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि या देशाचं उत्थान व्हावं यासाठी प्रार्थना केली. तसंच मी जिल्ह्याची पालकमंत्री असल्यामुळे इथे जिथे भाजपचे आमदार आहेत तिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे, जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे काँग्रेस, दुसऱ्या 3-4 पक्षाचे लोकांना असं नेहमी वाटतं की आम्हाला कमी निधी मिळतो. ते मी त्यांचं सॉल्व्ह करत होते आणि सांगत होते कुणालाही बळी पडू नका, इथून निधी आणून देतो म्हणून 5 रुपये देऊन वेडे बनू नका असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132। आजच तुमचा प्रवेश निश्चित करा। मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे।
महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयएसओ प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता, 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग, MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, JEE, CET परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 942168 8568, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 878811 9761, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.